Dia, gak ada yang suruh makan. Mama
आतमध्ये मला थोडं काय हॅलो हॅलो बघा जसे की आज पुन्हा एकदा माझ्या आईच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळाली ते म्हणजे सोदरी विश्वस्त मंडळ देवरूपचे अध्यक्ष बापू गांधी आणि कमिटीवरती असलेले सर्व सदस्य त्यांना सुद्धा मोरे भावांचा शाहीर मानाचा वंदन होतो. या आझाद लेकराला आझाद कमराला या ठिकाणी पुन्हा एकदा बोलवलं म्हणून मंडळाला त्याची ऋणी आहे म्हणून काय म्हणतो माझे आज संगीताचे साथ आपले सगळे माझे मित्रमंडळी आहेत तसेच ढोलकीपटू लोकप्रिय ढोलकीपटू ज्यांना आपण पाहता अनेक टीव्ही स्टार मध्ये पाहता ते आमच्या खेळचे सुपुत्र गुरुत्वाचे सुपुत्र विश्वदादा सुद्धा त्यानंतर मोरे भावांचा मानाचा मुलगा कीबोर्ड मास्टर माझे पंकजदादा काताळे बॅग मास्टर प्रणव काताळे बँजो मास्टर सौरभ देरुळकर आणि उत्तम साऊंड जो लागलाय दादा छान साऊंड आहे तुम्हाला सुद्धा भोसले साऊंड त्यांना सुद्धा मोरे भावांचा मानाचा हे साकार असते दुर्गा देवी नृत्य कलाबद्दल मालगुण त्यांना सुद्धा मोरे भावांचा मानाचा मुलगा आज या ठिकाणी संघर्ष तालुका कलगीधर मुक्ती मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य माझे गुरुबंधू शांताराम मालक त्यांना सुद्धा मोरे भावांचा मानाचा मुलगा या ठिकाणी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊळ कोल्हेवाडी नितीन गोपाळ माझे जाते आहेत बरेचसे मंडळी आहेत त्यांना सुद्धा मोरे भावांचा मानाचा मुलगा या ठिकाणी तसेच खास करून एका फोनवरती त्यांच्या मी आलो की मोरे भावा पहिली तारीख बुकिंग करून ठेवा म्हणजे माझ्या दाखला बुकिंग असत पाहिजे आणि आमच्या अंदाज आमच्या घराण्याचे वस्ताद शक्तिवाले शाहीर अनेक वर्ष कला जोपासली आणि ती कला जोपासताना आज ते कलाकार मंडळ समितीचे सदस्य आहेत ते माझे गुरुबंधू बापू चव्हाण त्यांना सुद्धा या मोरे भावांचा मानाचा वंदन जरी कित्येक वर्ष सेवा केली पण माझी आई माझी माय माझ्या पाठीशी उभी असते म्हणून काय म्हणतो ऐका कलाकार छोटा मी छोटा सदैव माझ्या सोडाईच गुणगान गाय तव भक्ती तवी तल्लीन होईल तव भक्ती तवी तल्लीन होईल आणि काव्य सुमण्यात सोडताय आई तुझ्या चरणाशिवाय अरे लहानापासून आई सोडताय लहानापासून मोठ्यापर्यंत जो तो तुला काळजावर गोंधळताय तुझे नाव मोठी ह्या श्वासात स्पंदत आहे तुझे नाव मोठी ह्या श्वासात स्पंदत आहे आणि सोळदाई माते तुझ्या कृपेनं अखंड देऊळगाव सुखान नादत आहे बघा म्हणून देवीची कृपा अंबाबाईचं जागरण करतो नवरात्र उत्सव सर्वांना 9 दिवस जागरण सगळ्यांना असतो त्याचप्रमाणे आईच्या कृपेने 9 दिवस आपण तिची सेवा करतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही सेवा करतो ही आमची अंबा भवानी ही आमची सोळजाई माता आहे म्हणून काय म्हणतो
हे विश्व सुखी तुझ्याच पायी बोलतय जग हे ठाई ठाई उभी पाठी भक्तांच्या सदा राही आई माझी सोदरी उभी पाठी भक्तांच्या सदा राही आई माझी सत्वाची सोडताई माझी आपल्या सर्वांची आई आई माझी सत्वाची सोडताई
तुमची मान खाली घालताना हा मोरीमांचा शब्द लक्षात घ्या. बुवांची आज बारी म्हणजे बारी करून जाणार लक्षात घ्या. म्हणून जीवन बुवा आणि माझी ह्या वर्षातली दुसरी भेट आहे. दुसरी भेट आहे बुवा आल्यावरती बघालच. परंतु आज या पुण्य पावन धरतीमध्ये माझ्या आईच्या चरणी मी सेवा करतोय हे माझं पुण्य समजतो. त्याच हिशोबाने मी गाडी करायला लक्षात घ्या. कोणाची मान खाली घालून देणार नाही. नवीन विषय आणलाय बुवा आताच लिहिलंय आपल्या समोर केलं माझी बरोबर होती. म्हणून विषय कसा आणलाय बघा. आपण प्रत्येक वर्षी संबंध झाल्याचा गण टाकलाय कसा. गणपती बाप्पा येऊन गेले प्रत्येकाच्या गावामध्ये घरामध्ये येऊन गेलेले आहेत बरोबर की नाही. महाशाहीर हा कलाकार काय म्हणतोय की बाप्पा दरवर्षी आपण सेवा करतो पण ज्या वेळेला तुझं विसर्जन होतं ते कसं कुठे आणि काय होतं आणि कसं होतं बाप्पा आवडीनं 1.5 दिवस 7 दिवस 12 दिवस 21 दिवस आणतो पण विसर्जनाच्या वेळी त्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहतो. मूर्तीची पाहताना कोण नदीमध्ये ढकलतोय कोण पाण्यामध्ये ढकलतोय कोण पाण्यात उडवतो हे पाहवत नाही गणपती बाप्पा. म्हणून बुवा नवीन कसा विषय आणलाय. दरवर्षी बघा आपण कोकणकर म्हणतात आपण नदी नाळे सगळे असतात आपण विसर्जन करतो. परंतु ह्या वर्षी जो लालबागचा गणपती विसर्जन करते वेळी त्या चौपाटीमध्ये 2 दिवस गेले विसर्जन करताना पाण्यामध्ये जात नव्हता बाप्पा माझा. जात नव्हता
का असं होतं? अरे गेट मधून उतरून आपण खाली बापाला विसर्जन करतो, ढकलतो. हे बापा मला बघवत नाही म्हणून मी हा नवीन विषय आणलाय बघा. ऐका, तुम्ही बोला चालतीच घेतली. तुझेच आम्ही पूजा करीतो, भक्ती भावाने आणि श्रद्धेने तुझी पूजा करीतो. आणि गणपती बाप्पा तुझे नाव आज या मुखा da 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 किती आनंद होतो किती आनंद होतो घरी गणपती येताना. बाबा किती आनंद होतो घरी गणपती येताना. पण चुकतो आपण हो बाप्पा परत जाताना. गावी पण चुकतो आपण हो बाप्पा परत जाताना. मन दुखते विसर्जन पाहून, मन दुखते विसर्जन पाहून त्याला निरोप देताना. हे मन दुखते विसर्जन पाहून त्याला निरोप देताना.
देवा माझ्या बापाला आहो उडवले जाते पायी उडवले जाते पायी उडवले जाते पायी आजी अनेक ठिकाणी पहा जेव्हा आपण विसर्जन करतो मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करते वेळी नंतर कोण काय करतो बाप्पा ही सेवा करतो आपण 12 दिवस पण ती मूर्ती आपल्या पायाखाली असते पाण्यामध्ये आपण ज्यावेळेला कुठेही जा चौपाटीमध्ये जा कोणी दुर्लक्ष करतो कोणी लक्ष देत नाही कोण काय म्हणताय का आपला बाप्पा आहे कोण काय म्हणताय का देवा मूर्ती गणेश मूर्ती त्या पाण्यात बुडत नाही देवा माझ्या बाप्पाला आहो उडवले जाते पायी उडवले जाते पायी आहो उडवले जाते पायी आहो लय वाईट वाटे लय वाईट वाटे असे दुष्पाताला किती आनंद होतो घरी गणपती येताना पडतो आपण हो बाप्पा परत हॅलो बघा स्तवनगण झाले
आता हे जिमनबुवा म्हटलं तर मला पहिल्यांदा नाही, गेली 9 वर्ष आम्ही कार्यक्रम करतोय. बुवा आल्यावरती बघाल त्याला मी प्रेमाने नाव बोललं, मलिंगा हे जातो. आणि म्हणून या ठिकाणी माय मावले माझे आहे, या ठिकाणी कार्यक्रम करतोय. ही भूमी अशी आहे, सत्वाची आहे भूमी आहे, तत्वाची भूमी आहे. म्हणून बघा एकमेकाची गुणधुन करणं हे आज ती जागा नाही, आज जागा नाही. बुवा ज्या वेळेला आपला पहिला कार्यक्रम झाला या दसऱ्यामध्ये जागा देवीमध्ये बुवा बोलून गेले, मला बरेच काय बोलले. बुवा तुमचा सर्व पान उतारा काढून मी या ठिकाणी आणलेला आहे, मी काय सोडत नाही. हे लाजेवालं बोलले दोघा ठिकाणा. याला वाटतं काय आम्हीच काय मोठे काय, आम्ही खेडवाले काय येडाव काय, खेडवाले येडच काय मी. म्हणून बुवा बुवा उत्कृष्ट गायक आहेत. त्यांचे गुरुवर्य भारी जीवन त्यांना मोरीभावांचा मानाचा मुद्रा, त्यांचा छोटा मुलगा सुद्धा आलेला आहे, त्यांचे बंधू सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरीभावांचा मानाचा मुद्रा. परंतु शाहीरांनी शाहीराशी कसं वागावं हे आज आपल्या आईच्या दरबारात शिवजाईच्या मंदिरामध्ये एक टिकून द्यायचं, दाखवून द्यायचं. म्हणून प्रेमाचा विषय या ठिकाणी माझ्या मायमावल्या जास्त आहे, नाही यांना पहिला बार दिलाच असतात, पहिला बार मी दिलत असता. म्हणून खरं सांगतो मायमावल्या माझ्या भरपूर आहेत. म्हणून जे कृष्णाचं आणि राधाचं प्रेम होतं ते कसं होतं हे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. बुवा शाहीरा ऐकून तर मला काय म्हणायचं, नाहीतर इथे येऊन काही म्हणा, काय बडबडा, तुमची नाही साली का साला काढली ना म्हणजे संदीपवा नाव नाही. म्हणून काय म्हणतो पहिला ठोका तुम्हाला. गुणासाठी जळती दिव्यातील वाती, तशीच तपावी प्रीत प्रेमाची नाती. डोळे राधा तुला कृष्ण म्हणती आणि आठवणी राहील युगानुयुगे तुझी माझी साक्ष देते वृंदावनाचे. कन्हैया तू एवढा जीव लावलास पण शेवटी माझा काय झालेला हा कन्हैया नाही. माझा एकच नवरा, त्याच्या 3 बायका आहेत. बघा ह्या काना आल्यामुळे विचारा सगळ्यांनी याच्या बायका 3 कशा. माझा फक्त मी एकच नवरा माझा आहे, मी अनियाची आहे. पण ह्या कन्हैयाच्या 3 बायका आहेत, सांगायच्या का म्हणून. तरी आज ह्या कलियुगात तुझं आणि माझं प्रेम म्हणतात. ते प्रेम ती श्री राधा, ती तुझी रुक्मिणी आहे. पण काय म्हणतो ऐका, चांगला विषय प्रेमाचा विषय प्रेमात ठेवा त्याला. साक्ष देती वृंदावनाचे उंच उंच पहाड, माझ्या जीवापेक्षा गाना करते तुझे नको लागू कन्हैया नजरे प्रेम करते मी जीवा नको लागू कन्हैया नजरे प्रेम करते मी जीवा. साक्ष देते वृंदावनाचे उंच उंच पहाड,
अरे कन्हैया नजरे आ प्रेम करते जीवा बरीचशी मंडळी आहेत माझ्या मायमावले आहेत. मी पहिल्याच वारीमध्ये सुरुवातीलाच म्हटलं माझ्या वारीमध्ये मायबाळांची मान खाली जाणार नाही तसं मी वागणूक करणार लक्षात. तसा हा स्टेज नाही आजचा. म्हणून चांगली गोष्ट आहे, चांगली बातमी आली लक्षात घ्या. आपल्या इंडिया आणि आपल्या भारताने पाकिस्तानला हरवलंय बुवा. मला क्या बात आहे, टायमिंग पे बुवा. चला आता तुम्ही आता कोकण वर्षी आपण जाऊ. लक्षात घ्या, लादाने इकडे सुरू होता. त्याला नाव घ्या. तशी बारी करायची असेल ना तर लादाने इकडे उद्या हो सगळ्यांचा मान राखून कार्यक्रम करता. लक्षात घ्या, गोवाचा पण कार्यक्रम करेन तशी बारी केलं तरच. नाहीतर हा आपण डेंजर फटाके खेळची. आपला नाद कोण करत नाही. हे आता लांजेवाल्यांना हे लांजेवाले हे त्यांना वाटतं की आम्ही दुरेवाले म्हणजे मोठे झालो. आम्ही म्हणजे खेळवाले काय येणार काय? आम्ही खेळवाले काय येणार काय? हा 4 बाऱ्या करणार, 5 बाऱ्या करणार, 10 बाऱ्या करणार. आमचं रक्त भिजलंय कलेमध्ये. आम्ही उन्हावरती बसू, उन्हावरती उन्हावरती बसू. नाच नका तुझं लक्षात घ्या. म्हणून शांत आहे. म्हणजे संत नाही, मी शांत आहे पण संत नाही. म्हणून पहिला चोशा गोवाचा विषय दिला. जाणकार लोक आहेत. सर्वेश्वर मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष आमचे मालक बंधू आहेत. आमचे आधार सर्व आमच्या घरातले लोकप्रिय शहीद वस्ताद सन्मानी आमचे बाबू चव्हाण आहेत. आणि सर्वांना कृपया कार्यक्रम करतो. लक्षात घ्या. बघा, मी असं म्हणत नाही प्रत्येकाला नियम आणि अटी लागू असतात. लोककलेचा कलगीतुऱ्याचा मी सुद्धा चिठ्ठी मालक आहे मुंबई मंडळाचा. माहित असेल बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर येतात. हे काय मला दुखवत नाही, बोलत नाही. परंतु आज ही सांगतो ऑन द स्टेज, ऑन द स्टेज आहे ना, लाईव्ह आहे ना, आहे ना, रेकॉर्डिंग करताय ना. तेव्हा लोककला सादर करते वेळी ही आपली परंपरा जपायची असेल. हा जाती नृत्य म्हणजे कलगीतुरा. त्याच्यामध्ये नमन नको, भारूड नको, काहीच नको. फक्त आपली लोककला असली पाहिजे. लक्षात घ्या, ते मध्ये आणायचं नाही. मी आजही सांगतो, मी ह्याव करणार तो रावण असा आला. मध्ये जो हनुमंत वरती गेला मग त्याची शेपूट कशी होती. म्हणून मला पण जमल. आमच्याकडे लय भरून जात. तसं करायचं नाही. हे लांजेवाले मोठे लांजेवाले येते. गोवाला विषय दिला.
बोहाणा विषय दिला आणि समाजाला गाव करता या ठिकाणी बरेचशी मंडळी आलेली आहेत. बरेच जणांनी प्रयत्न केला की 7 वर्षाचा माझा विषय आहे की मंडोदरी आणि विभीषण त्याला एक पुत्र लाभ झाला तर त्याचं नाव काय एकदा कळत आधी काय देवंत त्यानंतर ऋषी अक्षय कुमार ही नावं सोडून मला सांगायचंय कोण भले भले येऊन गेले पण दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपण उत्तर द्यायचं हे मी मान्य करणार नाही. जर तुमच्याकडे पुरावा असेल ग्रंथ असेल आणि माझ्या ग्रंथाशी तंतोतंत उत्तर मिळत जुळत असेल तर मान्य करणारे ह्या स्टेजवरती शाही संदीप मोरे आहे. तुला सत्कार हा शब्द लक्षात म्हणून काय बोलायचं खोटं बोलायचं नाही. त्या दिवशी मी साखरमध्ये एखादा प्रश्न बोलला आईच्या साक्षीने चौदाच्या साक्षीनं साखरमध्ये मी एखादा प्रश्न बोलला आईजोगाने मला प्रश्न दिला त्यावेळेला त्या आईजोगांचं मी आभार मानतो ते मान्य केलं. सुपारीपेक्षा 5,000 रुपये एक्स्ट्रा देऊन जास्त देऊन चांदीची मूर्ती दिली. हा माझा सन्मान देवच्या समोर असतो. मी खोटं बोलत नाही जे आहे ते आहे म्हणून खोटं बोलायचं नाही बुवा नाहीतर तळपती तलवार ही खेळची म्हणून काय म्हणतो ऐका प्रश्न नको जास्त वेळ नको म्हणून श्रावण बाळ माझा जातो काशीला बाळ जातो काशीला आहो माझ्या शाहिरा ऐका जरा आहो माझ्या शाहिरा ऐका जरा
त्यांच्या साक्षीनं जो मी कार्यक्रम केलाय, बुवा काय जास्त बोलू नाही. बघा जीवन बुवाल्यानंतर बोलणार हे फाटक्या तोंडाचे बुवा आहे. म्हणून बुवा माझी विनंती आहे, तुम्हाला काय बोलायचं असेल, आपल्या की असेल तर पहिल्या बारीकडेच आपण जा.